आकाशवाणी. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जवाहरलाल नेहरू बंदरापासून चौकपर्यंतच्या 6 पदरी ग्रीनफील्ड महामार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची लोकसभेत घोषणा. गुन्ह्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात 8व्या स्थानी. कायदा सुव्यवस्था राखण्यात अनेक आव्हानं असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर. आणि गेले 9 महिने अंतराळ स्थानकात अडकून पडलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचं पृथ्वीवर पुनरागमन. आणि आता बातम्या विस्तारानं. जवाहरलाल नेहरू बंदरापासून चौकपर्यंत 6 पदरी ग्रीनफील्ड महामार्ग बांधणी प्रकल्पाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या प्रकल्पावर 4,500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे ANPA आणि नवी मुंबईतला नवीन विमानतळ यांच्यातला संपर्क वेगवान होणार आहे. भीम UPI मार्फत लहान मूल्याचे व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या सुमारे 1,500 कोटी रुपयांच्या योजनेलाही आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेनुसार लहान व्यापाऱ्यांना UPI सेवेसाठी अवांतर खर्च येणार नाही. देशांतर्गत दूध उत्पादन वाढवण्यासाठी आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी राबवण्याच्या सुधारित गोकुळ अभियानाला आजच्या बैठकीत मान्यता मिळाली असून येत्या 2 वर्षात त्यासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद वाढवण्यात आली आहे. आसाममध्ये नामरूप इथे ब्रह्मपुत्र खोरे खत महामंडळाच्या परिसरात 10,604 कोटी रुपये खर्चाच्या अमोनिया युरिया खत निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीला या बैठकीत मान्यता मिळाली. या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता 12,70,000 टनांची असेल. या प्रकल्प निर्मितीतली केंद्र आणि राज्य सरकार तसंच इतर महामंडळांच्या भागीदारी तसंच त्यासंबंधीच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आंतरमंत्रालय समितीची स्थापना इत्यादींनाही आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरू केली जाईल अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. नांदेड पुणे रेल्वेगाडीला वंदे भारतमध्ये रूपांतरित करण्यासंदर्भात परभणीचे खासदार संजय जाधव यांनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना देशातल्या अनेक मोठ्या शहरातल्या रेल्वे स्थानकांची क्षमता वाढवण्याचं काम सुरू असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. पुणे आणि हडपसर इथल्या रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करून त्यांची क्षमता वाढवण्याचं काम सुरू आहे. त्यानंतर या स्थानकांवरून रेल्वेगाड्यांची संख्या वाढवली जाईल असं वैष्णव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित रायसिना संवाद 2025च्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी क्युबाचे उपप्रधानमंत्री डॉक्टर एदुआर्दो मार्टिनेज डायज यांची आज भेट घेतली. आरोग्य आणि पारंपरिक औषधी या क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना कसं काय सहकार्य करू शकतात याचा आढावा घेतल्याचं जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मुंबईच्या दौऱ्यावर आलेले न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन यांनी मुंबईच्या बदललेल्या रूपाविषयी आणि सुरू असलेल्या विकास कामांविषयी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाणून घेतलं. राजभवनात राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. यावेळी शिंदे यांच्यासोबत प्रधानमंत्री लक्सन यांनी विविध विषयांवर चर्चा देखील केली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एअर न्यूझीलंड यांनी 5 वर्षाची भागीदारी जाहीर केली आहे. मुंबईत TCS इथे झालेल्या कराराच्या औपचारिक घोषणेसाठी लक्सन देखील उपस्थित होते. जगाला भेडसावणाऱ्या हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी भारत निर्णायक कृती आणि नाविन्यपूर्ण धोरणांसह जागतिक पातळीवरचं धोरण आखत असल्याचं पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह म्हणाले. ते आज नवी दिल्लीत भारत 2047 हवामान बदल प्रतिरोधक भविष्याची निर्मिती या विषयावरच्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
अधिक चांगलं कृषी उत्पादन, आरोग्यविषयक अधिक सक्षम सोयीसुविधा, कालानुरूप शिक्षण आणि हवामान लवचिकता याकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता यावा या उद्देशानं इंडिया AI मिशन आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्यात लवकरच सामंजस्य करार होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत फाउंडेशनचे संस्थापक बिल गेट्स यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात अनेक आव्हानं आहेत, पण त्यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केलं. अर्थसंकल्पातल्या गृहविभागाच्या अनुदानावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना अजिबात क्षमा करणार नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला. गुन्ह्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात 8व्या स्थानी आहे, तर पहिल्या 10 शहरांमध्ये राज्यातलं एकही शहर नाही असं त्यांनी सांगितलं. ओव्हरऑल गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक 8वा आहे. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश ही सगळी जी महत्त्वाची राज्य ही क्राईममध्ये आपल्यापेक्षा पुढे आहेत. आणि आपण जर शहरांचा विचार केला तर पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्रातलं एकही शहर नाही. पहिल्या 10 मध्ये 7व्या क्रमांकावर आपल्याला नागपूर दिसतं. पण जर आपण 2011च्या सेन्सस मधलेच या भागातली लोकसंख्या पकडली तर नागपूर शहर हे 22व्या 24व्या नंबरवर जातं. त्यामुळे तसा विचार केला तर पहिल्या 10 मध्ये आपलं कुठलंही आपला शहर नाही. गृह, जलसंपदा, पर्यावरण आणि वातावरणीय बदल, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, पाणीपुरवठा आणि स्वच्छता तसंच पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या अर्थसंकल्पातल्या मागण्या आज विधानसभेत मंजूर झाल्या. समाज माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता 1979च्या सेवा शर्ती नियमांमध्ये बदल करून येत्या 3 महिन्यात नवं धोरण आणलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. शासकीय कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांवर सक्रिय असावं, मात्र केवळ स्वतःचं उदात्तीकरण करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करू नये, तर सामान्य लोकांच्या उपयोगासाठी वापर करावा असं ते म्हणाले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव आज विधान परिषदेत आवाजी मतदानानं मंजूर झाला. यावर बोलू देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. सभापतींनी ती फेटाळून लावली. हा विश्वासदर्शक ठराव नियमबाह्य पद्धतीनं आणल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला. हा ठराव कोणत्या नियमानुसार मांडला याचा खुलासा करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे याची माहिती विरोधी पक्षनेत्यांना नव्हती. पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये याची चर्चा का झाली नाही असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य अनिल परब यांनी विचारला. सभापतींनी यावर निर्णय द्यावा अशी मागणी विरोधी पक्षानं केली. ती तालिका सभापती चित्रा वाघ यांनी फेटाळल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. तसंच आजच्या दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. राज्यातल्या सर्व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा नेमका किती आहे याची माहिती घेण्यासाठी 3 आमदारांची समिती नेमण्याचे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले. गेले 9 महिने अंतराळ स्थानकात अडकून पडलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आज पहाटे स्पेसएक्स क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून पृथ्वीवर परतले. त्यांचं स्पेसएक्स कॅप्सूल पॅराशूटच्या मदतीनं मेक्सिकोच्या आखातात टालाहासीच्या किनाऱ्याजवळ उतरलं. याबरोबरच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरचे नासाचे निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव हे अंतराळवीर देखील परत आले आहेत. गेल्या जूनमध्ये केवळ 8 दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना 286 दिवस अंतराळात घालवावे लागले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जवाहरलाल नेहरू बंदरापासून चौकपर्यंतच्या 6 पदरी ग्रीनफील्ड महामार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थानांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची लोकसभेत घोषणा.
गुन्ह्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात 8व्या स्थानी, कायदा सुव्यवस्था राखण्यात अनेक आव्हानं असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर. आणि गेले 9 महिने अंतराळ स्थानकात अडकून पडलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचं पृथ्वीवर पुनरागमन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.